हॉटेलसारखे घरच्या घरी बनवून आपल्या इथं मंचुरियन तयार आहेत. क्रिस्पी आणि कुरकुरीत आहेत. नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहताय शीतल रेसिपी. शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ड्राय मंचुरियन बघणार आहोत. तेही हॉटेलसारखे जसे हॉटेलमध्ये बनवतात त्याच पद्धतीचे आज आपण घरच्या घरी व्हेज मंचुरियन बघणार आहोत. तर हे ड्राय व्हेज मंचुरियन कसे करायचे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी पाहूया की आपण एखाद्या वेळेस आपल्या मुलांना काहीतरी चटपटीत खावंसं वाटलं तर त्यावेळेस आपण चौपाटीवर किंवा हॉटेलवर घेऊन जातो मंचुरियन खाण्यासाठी. तर ते मंचुरियन वाले आपल्याला ऑर्डर दिल्याबरोबर लगेचच गरमागरम मंचुरियन देतात. पण ते कसे? तर हे मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागतो बनवण्यासाठी आणि ते आपल्या समोर 10 मिनिटात आणतात. तर त्या अगोदरच बनवतात आणि फ्रीजमध्ये स्टोअर करतात आणि तेलामध्ये टाकून आपल्या समोरच तेलामध्ये टाकतात आणि पटकन फ्राय करतात आणि फ्राय केल्यानंतर लगेच ग्रेव्ही भरून आपल्या समोर ते ठेवतात. तर हे बरेच दिवसाचे ते फ्रीजमध्ये स्टोअर केलेले असतात. तर हे बघितल्यानंतर जेव्हा मी बघितलं त्यावेळेस मी ठरवलं की माझ्या मुलीला मी घरीच बनवून देणार. तर ते खाता वेळेस आपण मटके मारून खातो पण ते आपल्या शरीरासाठी योग्य नाही फ्रीजमध्ये स्टोअर केलेलं. म्हणून आज आपण घरच्या घरी गरमागरम आणि क्रिस्पी हॉटेलसारखेच जसे चौपाटीवर हॉटेलमध्ये बनतात तसेच अगदी त्याच पद्धतीने आणि परफेक्ट असे ड्राय मंचुरियन घरी बघणार आहोत. तर चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, तुम्हाला माझी ही ड्राय मंचुरियनची रेसिपी थोडी जरी आवडली तरी लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला इथे पत्तागोबी लागणार आहे. तर मी इथे पत्तागोबी माझ्याकडे भरपूर आहे. तर मी अर्धीच पत्तागोबी घेणार आहे. तर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जेवढे मंचुरियन करायचे त्या पद्धतीचं तेवढ्या तुमच्या हिशोबाने तुम्ही ही पत्तागोबी घेऊ शकता. तर इथे मी पत्तागोबी अशी उभ्या आकारामध्ये कट करून घेत आहे. तर उभ्या आकारात कट झाल्याच्या नंतर परत आडव्या साईजमध्ये कट करून घ्यायची. म्हणजे ती खूप अशी बारीक अशी आपल्याला चिरायची आहे. किंवा तुम्ही कद्दूकस केला तरी चालते किंवा तुम्ही एखाद्या खिसणीवर असं किसून घेतली तरीही चालेल किंवा मिक्सरला फिरून जरी घेतली तरी चालेल. पण अशीच चिरून घेतल्यामुळे आपले जे मंचुरियन आहेत ते खूप मस्त होतात. तर आपल्याला अशा पद्धतीचे इथे बारीक अशी खूप अशी बारीक जेवढी बारीक चिरता येईल तेवढी आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर बघा इथे मी अशी खूप अशी बारीक चिरून घेतलेली आहे. तर आपल्याला एखाद्या वेळेस भूक लागलेली असेल किंवा आपल्याला एखाद्या वेळेस काहीतरी चटपटीत खावंसं वाटेल, की आपले लहान मुलं आपल्याला नेहमी म्हणत असतात काहीतरी वेगळं बनव. तर त्या दिवशी हे नक्कीच मंचुरियन माझ्या पद्धतीने बनवून पहा. तर हे मंचुरियन बनवण्यासाठी अगदी कमी साहित्यात आणि घरी जे साहित्य आपल्याकडे असते त्याच उपलब्ध साहित्यामध्ये आज मी तुम्हाला कुरकुरीत असे हॉटेलसारखे चौपाटीसारखे आपल्या इथे जसे हॉटेलमध्ये बनतात त्याच पद्धतीचे आपल्याला इथे मंचुरियन बनवायचे आहे. तर त्यासाठी पूर्ण आपल्या इथे पत्तागोबी बारीक असा चिरून झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. त्यासोबतच आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या लागणार आहे. तर मंचुरियनमध्ये हिरवी मिरची कापून टाकल्यामुळं एक टेस्ट अशी खूप अशी जबरदस्त छान येते. मंचुरियन हे चवीला खूप छान लागतात. तर टेस्टसाठी आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या खूप अशा बारीक अशा चिरून घ्यायच्या आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप बारीक चिरून घ्यायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आपली इथे हिरवी मिरची चिरून झालेली आहे. तर मिरची मी 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा इथे मी साईडला कोथिंबीर घेतलेला आहे. तर तो कोथिंबीरसुद्धा मी इथे धुवून घेतलेला आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झालेला आहे. तर आता आपण हे कोथिंबीरला सुद्धा बारीक असं कट करून घेणार आहोत. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप असा बारीक असा आपल्या इथे कोथिंबीर चिरून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मंचुरियनसाठी सगळं साहित्य आपल्याला बारीकमध्येच कट करून घ्यायचं आहे. तर आपल्या इथे कोथिंबीर आणि हिरवी मिरची इथे कट करून झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला हे किसलेली जी गोबी आहे बारीक चिरलेली
तर बारीक चिरलेल्या गोबीमध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कोथिंबीर, इथे मी लसण अद्रकची पेस्ट बनवलेली आहे, तर ती पेस्ट टाकून घेतली आणि काळी मिरी मी ही वाटून घेतलेली आहे. बारीक अशी वाटून घ्यायची आहे काळी मिरी आणि आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, तर इथे मी 1 चम्मच लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. तर इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि इथे मी 1 पाऊण वाटी मैदा घेतलेला आहे. तर तो पाऊण वाटी मैदा आणि टाकलेले जे मसाले आहेत ते सगळे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. तर आपल्याला मंचुरियन बनवता वेळेस टीप लक्षात ठेवायच्या आहे. मंचुरियन बनवता वेळेस पत्तागोबी ही जास्तीत जास्त बारीक चिरलेली असावी आणि मंचुरियन बनवता वेळेस पाण्याचा वापर करायचा नाही, कारण तर गोबीलाच पाणी सुटतं, तर असा घट्टसर गोळा बनतो. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कुठेही पाण्याचा वापर केलेला नाहीये. आणि टिप नंबर 2, आपल्याला काळी मिरी आवश्यक आहे मंचुरियन बनवण्यासाठी, म्हणजे ते चवीला टेस्ट लागतात. टिप नंबर 3, हिरवी मिरचीसुद्धा घालायची आहे. आणि आपण हे बघा टिप नंबर 4, आपल्याला हे बॉल्स बनवता वेळेस असे छोटे-छोटेच बॉल बनवायचे आहे मीडियम आकाराचे. जसे व्हिडिओमध्ये दाखवले तर त्याप्रमाणे आणि हे बॉल बनवता वेळेस हलक्या हातानं बनवायचे आहे. खूप असं जास्त दाबून घट्ट गोळा नाही बनवायचा आहे. जर तुम्ही असा खूप असा दाबून बनवला चांगला करकरीत, तर ते आतमधून फ्राय नाही होत. तर खूप असे हलक्या हाताने आपल्याला असे गोळे बनवायचे आहे. खूप असं अ, हलकंही नाही आणि खूप असं दाबूनही नाही. तर मीडियम पद्धतीचे आपल्याला इथे छोटे-छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता जसे आपण हॉटेलमध्ये खातो त्याच साइजचे आपल्याला इथे मंचुरियन बनवायचे आहे. तर याचे भरपूर असे आपल्या इथे मंचुरियनचे गोळे बनून तयार होतात. तर हा मंचुरियन लहान मुलांनाच काय आपल्यांना मोठ्या माणसांना सुद्धा खूप आवडतील. तर हे मंचुरियन खूपच जबरदस्त टेस्ट झालेली आहे आणि याचे मसालेसुद्धा खूपच छान चविष्ट लागतात. तरी मी टाकलेले मसाले सर्व मसाले टाकून घ्या. तर त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर. तर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. टिप नंबर 5, लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहे. तर मंचुरियन आपल्याला लगेच पलटी मारायची नाही. 1, 2 ते 3 मिनिटं असेच फ्राय होऊ द्यायचे आणि 2 ते 3 मिनिटाच्या नंतरच आपल्याला हे पलटी मारून घ्यायची आहे आणि मधामधात असेच पलटी मारत सगळ्या साईडने आपल्याला हे मंचुरियन बॉल तळून घ्यायचे आहेत. तर हे मंचुरियन्स बॉल असे गरमागरम आपल्याला खायला मस्त लागतात. टेस्टही खूप भारी झालेले तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत. जसे आपल्या हॉटेलमध्ये आणि चौपाटीवर खातो त्याच पद्धतीचे इथे आपले मंचुरियन बॉल तयार आहेत. तर बघा हे तर गरमागरम हे मंचुरियन बॉल असेच तुम्ही सर्व्ह करू शकता. तर हे मंचुरियन बॉल अगदी क्रिस्पी झालेली आहेत, कुरकुरीत झालेली आहे. तर मी तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज येतच असेल. क्रिस्पी असे आपले इथे मंचुरियन बॉल झालेले आहे. तर आता मी हे तुम्हाला तोडून दाखवते बघा. आतमधून सुद्धा खूप छान असा तळलेला आहे आणि क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे. तोंडाला पाणी सुटेल असे मंचुरियन झाले आहेत. तर आपल्या इथे गरमागरम मंचुरियन इथं तयार आहेत. मंचुरियनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. तुम्ही माझा हा ड्राय मंचुरियनचा रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.